आणि आता बातम्या पाणी पावसाच्या। बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 3,55,000 हेक्टर क्षेत्र बाधित। 11 तालुक्यातील 112 जनावरे दगावली। आतापर्यंत 4 व्यक्तींचा मृत्यू झाला अशी माहिती। बीडच्या परळीमध्ये अतिवृष्टीमुळे नदीचं पाणी शेतात शिरलं। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। हिंगोलीत पावसामुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान। काढणीला आलेलं सोयाबीनचं पीक पूर्णतः उद्ध्वस्त। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। सोलापूरमधील माढ्या तहसीना नदीकाठच्या भागात पूरस्थिती कायम। बंधारे पूर्ण क्षमतेने वाहत आहेत, तर परांडा तालुक्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो। प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू। मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमधील शिल्लेगाव परिसरातील शेतातील पिकं जमीनदोस्त। मका, सोयाबीन, तूर आणि कपाशीचंही झालंय मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगाव परिसरात मुसळधार पावसामुळे मका, सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान। त्यामुळे शेतकरी अडचणीत। वाशिमच्या पिंपरी हनुमान गावामध्ये मुसळधार पावसामुळे पाणंद रस्ता जलमय। शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत। वारंवार याबाबत निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्यानं शेतकऱ्यांचा संताप। सोलापूरच्या बार्शीमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे आगळगाव परिसरातील हावळे ओढ्याला पूर। ओढ्याचं पाणी शेतात शिरलं, त्यामुळे ड्रॅगन फ्रूट पीक जमीनदोस्त। 70 फूट खोल विहिरीमध्ये 40 फुटांपर्यंत माती साचल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। सांगोला तालुक्यातील महिम या ठिकाणी ओढ्यात 2 जण गेले वाहून। पाण्याचा प्रवाह वाढला, त्यामुळे सोमनाथ विठ्ठल एवळे आणि श्रीधर किरण एवळे ओढ्यामध्ये गेले वाहून। हे दोघे कुटुंबासोबत कपडे धुण्यासाठी ओढ्यावर आलेले आहेत।